जय महाराष्ट्र. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्याची मोठी खुशखबर आलेली आहे. भारत सरकार व महाराष्ट्र राज्याकडून ज्येष्ठ नागरिकांना सध्याची मोठी बातमी आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यानुसार याचं आता परिपत्रक आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये आपण मंगळवार जुलै 15, 2025 आषाढी 24/1947 जर कालही तर याच्या 15 तारखेलाच ही आलेली आहे. तर काल हे सर्वांना जाहीर झालेलं आहे. प्रतिकृत प्रकाशन आलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले विधेयक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत 15 जुलै 2025 रोजी प्रस्थापित करण्यात आलेली आहे ही. तर याची पूर्ण डिटेल आपण इथं पाहणार आहोत. तर यामध्ये आपण आपल्यास सांगितलेलं आहे की सरकारने आता सर्व माहिती आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. महाराष्ट्र सरकारने आता इथं जाहीर करण्यात आलेलं आहे. बघू शकता इथे मित्रांनो तुमच्यासाठी. तर इथं महाराष्ट्र सरकारने असं सांगण्यात आलं आहे की जे महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग 5 15 जुलै 2025 व्याख्या. तर इथं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. बघू शकता इथे की जे काही आपल्याला आता माहिती मिळणार आहे. इतर काही असलेले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा यापैकी अधिक वय आहे अशी व्यक्ती राज्याची ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल. तर आपण बघू शकतो इथे ज्येष्ठ नागरिकांचा आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाखापर्यंत रुपयेपर्यंत शासकीय नियमासकीत रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. बघा इथं सरकारकडून तुम्हाला देण्यात येत आहे मोफत आरोग्य सेवा. आणखीन इथं देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये म्हणजे दरवेळी तुम्हाला 15,000 पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी व दर्शनासाठी तुम्हाला इथे 15,000 रुपये अनुदान देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस ज्यांना करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था करणार आहे सरकार. मोठी खुशखबर आहे. कारण की आता ज्येष्ठ नागरिक जास्त करून वृद्धाश्रमात आपल्याला पाहायला मिळतात. त्यानुसार त्यांची मदत म्हणून सरकारने हे नवीन पाऊल उचललं आहे. त्यामुळे सरकार आता तुम्हाला मोफत मिळणार आहे. सर्व काही मोफत देणार आहे. बघा आणखीन एक पुढची बातमी आपण बघणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी विविध निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर आता हेल्पलाईन नंबर देणार आहेत. आधी हेल्पलाईन नंबर खूप होते पण आता सरकारी हेल्पलाईन नंबर देणार आहे. त्यामुळे आताची ही मोठी बातमी आहे. त्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आल्यास त्यानंतर सरकारशी डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येणार आहे. ज्यामध्ये आणखीन मुद्दे यात उद्देशून करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये उद्देश व कारणे यांचे निवेदन आहे. महाराष्ट्र राज्य दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालाची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्धपकाळात ज्याने विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार करण्यासाठी यांच्याकडे पैसेही नसतात. त्यांनी कोणी आर्थिक मदत करत नाही. त्यामुळे आता सरकार स्वतः त्यांची आर्थिक मदत करणार आहे. अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी किंवा शासनाने पंतप्रधान आयुष्यमान वंदना योजना रेल्वेतर्फे 60 वर्ष त्यावरील वय वर्ष असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% सूट आणि 65 वयोगटात त्यावरतील वय वर्ष असलेले पुरुषांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिलांना व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत केली आहे. बघा रेल्वेमध्ये पण आता तुम्हाला ही संधी दिली आहे. सरकारने खूप मोठी संधी दिली आहे. त्यामुळं याचा लाभ तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण की सरकार दरवेळी नवीन योजना आणतं. आत्ताने जे 65 वयोगटातील ज्या आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यांना महिलांसाठी 50%, 60 वयोगटातील असलेल्यांना 50% आणि 65 वयोगटातील असलेल्या पुरुषांना 50% त्यांना इथं रेल्वे प्रवास मिळणार आहे. 50% फक्त
तुम्हाला इथं हे तिकीट काढायचं आहे, त्यामुळे सरकारने ही नवीन योजना आणलेली आहे. आता तुम्ही बघू शकता इथे ज्येष्ठ नागरिक वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे. प्रस्तावित योजनेसाठी कमी वयोगट म्हणजे 65 वर्ष पूर्ण, त्यावरील वयोगटावरील अट ठेवणे आवश्यक आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे व विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. मस्त आहे सरकारची योजना, कारण याचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायला हवा, म्हणून हे विधेयक प्रस्थापित करण्यात आले आहे. बघू शकता सरकारने एवढी काळजी घेतलेली आहे, ज्याने 65 वयोगटातील वरील जे आहेत ते सरकार आता त्यांचं पोषण पालन करणार आहेत. म्हणजेच त्यांना जे काही असणार आहेत त्या सोयी पण वरती आपल्याला दाखवल्या आहेत. आता विधेयक ज्ञानपद विधेयकाचा म्हणजे आता इथं आपण बघूया पूर्णतः नेमकं काय आहे. यामध्ये सांगितलेलं आहे विधेयकाचा खंड 3 अन्वय वयाची 65 वर्ष पूर्ण करण्यात राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मानधनापोटी दरमहा 7,000 रुपये आर्थिक सहाय्य, 5 लाख रुपये शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपये अनुदान, तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारसा नसेल किंवा वारस त्याला सांभाळत करत नसेल, शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली आहे असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावे. सोयीसुविधा किंवा एकत्र राज्य एकत्रित निधीतून आवर्ती खर्च योजनेची शक्यता आहे. सध्या स्थितीत अधिनियमाच्या अधिनिवृत्तीवरील खर्च नमूद करण्यात येत आहे. बघा, तुम्हाला एवढी सर्व डिटेल यांनी इथं पूर्णतः दिलेली आहे. त्यामुळे आता सरकारने एवढी तुम्हाला मदत केलेली आहे. आता आपण पाहणार आहोत आता सरकारने एवढी मदत केली आहे, तुम्ही हा फॉर्म कसा भरायचा आहे याची पण आपण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तर मित्रांनो, व म्हणजेच तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना सांगायचं आहे, ज्येष्ठ नागरिक जर हा व्हिडिओ पाहत असतील, तुमच्या जवळच्या ज्येष्ठ नागरिकाला आणि वयोगटातील ज्या 65 आणि 60 वयोगटातील व्यक्तींना तुम्ही नक्की ही बातमी द्या, कारण की खूप चांगली बातमी आहे. सर्वांनी याचा लाभ करून घ्यायचा आहे, कारण की अशी बातमी म्हणजे अशी जी योजना सरकारने काढलेली आहे त्यामध्ये सर्व पात्र ठरत आहेत. 7,000 रुपये, 15,000 रुपये आणि 5 लाखापर्यंत तुम्हाला आरोग्याची मदत मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आता हे तुमच्या ज्येष्ठ नागरिक मित्रांना मैत्रिणींना तुम्ही शेअर करा, कारण की याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. चला तर मग, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण की असे महत्त्वाचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळत जाते आणि आम्हालाही चांगलं वाटतं अशी बातमी देण्यासाठी. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर अजून आम्ही आणखीन बातमी देऊ तुम्हाला. चला तर मग, धन्यवाद, आभारी आहोत.